झी 24 तास एक पाऊल पुढे। उपसा सिंचन योजनेत 15,000 कोटी रुपये पाण्यात गेल्याचं उघड झालंय। मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या पत्रातही जलसंपदा खात्यावर आरोप करण्यात आले होते। या घोटाळ्याची कॅगनं दखल घेऊन चौकशी सुरू केली होती। ही चौकशी अजित पवारांपर्यंत पोहोचणार होती, त्यामुळे पवारांनी त्याआधीच राजीनामा देऊन टाकलाय। झी 24 तासनं सगळ्यात पहिल्यांदा सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता। 2009 मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री असताना त्यांनी 3 महिन्यात केलेल्या 20,000 कोटींच्या निधी वाटपाचा पर्दाफाश झाला होता। जलसंपदाच्या तांत्रिक विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या पत्रातही जलसंपदा खात्यावर आरोप करण्यात आले होते। विदर्भात वडनेरे समितीनं केलेल्या चौकशीत 1,500 कोटींचा रिकव्हरी आदेश तसंच विदर्भातल्या 2,900 कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या। एकाच महामंडळाच्या चौकशीत 4400 कोटींचा गोंधळ होता। सर्व महामंडळांची गेल्या 15 वर्षांच्या कारभाराची चौकशी केल्यास 20,000 कोटींचा अनाठायी खर्च झाल्याचं उघड। उपसा सिंचन योजनांची चौकशी केल्यास 15,000 कोटी पाण्यात गेल्याचं उघड। याची जर प्रामाणिक अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर सत्य बाहेर येईल। अन्यथा उगाच चौकशीचं नाटक करून चौकशी करून ते प्रकरण रफादफा केलं जातं, हा आपला अनुभवच आहे। या घोटाळ्यांचं गांभीर्य समोर आल्यावर कॅगनंही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली। हीच चौकशी अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचणार, त्यामुळेच अजित पवारांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा रंगतीये। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।